नमस्कार. न्यू पुर्तुगीज लाईव्ह. मी पवन कुमार पुट्टेवार. आज इथं आपण मोजे सालेगाव नगरीमध्ये आलेले आहोत. या मोजेगाव सालेगाव नगरीचे सरपंच बालाजी नव्हाळे पाटील यांच्याशी यात्रेनिमित्त त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. कारण आज 3 तारखेला इथे पालखीचे आयोजन आणि 4 तारखेला 4 जानेवारीला इथं कुस्त्याचे आयोजन होते. या पंचक्रोशीमध्ये एक नामवंत अशी यात्रा इथं भरल्या जाते. त्या संदर्भात आपण आपल्या सालेगाव नगरीचे सरपंच बालाजी पाटील लव्हाळे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. पहिल्यांदा सरपंच साहेब आपला परिचय सांगा. मी बालाजी पाटील लव्हाळे सालेगाव सरपंच प्रतिनिधी. आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे म्हाळसाकांत खंडोबारा यांची यात्रा होत असते. ते यात्रेचं नियोजन आम्ही सर्व गावकरी मंडळींनी सर्वांच्या सहकार्याने होत असतो आणि चांगल्या प्रकारे आतापर्यंत गाल बोट न लागता चांगल्या प्रमाणे यात्रा पार पडलेली आहे. आणि 3 जानेवारी 2026 रोजी पालखीचे नियोजन संध्याकाळी 8 वाजता असते आहे. आणि दुसऱ्या दिवशी 4 जानेवारी 2026 रविवारी रोजी कुस्त्याचे नियोजन ठीक 2 वाजता फळामध्ये होणार आहे. तरी ते सर्व गावकऱ्यांच्या सरपंच, मी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, चेअरमन व सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्वांच्या सहकार्याने आम्ही एकजुटीने करत असतो. कुठलंच गालबोट न लागण्याचा आमचा सर्वांचा एक प्रयत्न असतो आणि आतापर्यंत कुठं लागलेलं नाही. आणि तसंच याही वर्षी त्याच पद्धतीने आम्ही करतो. आणि महाराष्ट्रातून आमच्या जवळ असलेले आंध्र प्रदेशमधून नामवंत पैलवान येत असतात आणि चांगल्या प्रकारे कुस्त्या होत असतात. आपण आता सरपंच बालाजी पाटील लव्हाळे यांच्याशी यात्रेचे स्वरूप आणि यात्रे संबंधित आपण बातचीत केलेली आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चांगल्या प्रकारचे कुस्त्या होणार आहेत. आणि या कुस्त्यासाठी आपल्या महाराष्ट्रालगत असलेले तेलंगणा स्टेट, आंध्र प्रदेशचे असो, कर्नाटक, इतर राज्यामधून नामवंत पैलवान दरवर्षी बी इथं हजेरी लावत असतात. आणि मोठ्या संख्येने या पंचक्रोशीतील लोकांनी या यात्रेला यावे आणि यात्रेची शोभा वाढावी. आणि असे आपल्या सालेगाव नगरीचे सरपंच यांचं सर्व पंचक्रोशीतील व जिल्ह्यातील जनतेला आवाहन आहे. नमस्कार.